आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात। विट्यात 1 तारखेला होणाऱ्या भव्य शेतकरी मेळाव्याची तयारी जोरात सुरू असून उभारण्यात आलेले मंडप डेकोरेशन याची स्थळ पाहणी करण्याकरिता सांगली जिल्ह्याचे कलेक्टर डॉक्टर राजा दयानिधी तसेच सांगलीचे SP आणि विटा तहसीलदार उदयसिंग गायकवाड व विट्याचे प्रांत अधिकारी डॉक्टर विक्रमसिंग बादल पोलीस फौज फाट्यांसह महात्मा गांधी विद्यामंदिराच्या प्रांगणामध्ये होणाऱ्या शेतकरी मेळाव्याच्या स्थळ पाहणीसाठी झाले दाखल। टेंबू योजना व 6व्या टप्प्यातील भूमिपूजनाचे कार्यक्रम होत असून शेतकऱ्यांचा आनंद गगनाला मावेना। बघा काय म्हणाले सर्वसामान्य शेतकरी। स्टार वन न्यूज वर्तमानचे प्रतिनिधी अनिल लोखंडे यांची विशेष ग्राउंड रिपोर्ट। इथं सगळे मुख्यमंत्री वगैरे येणार आहेत, त्यांचा तापा येणार आहे। ह्याच्यासाठी तयारी कशी चालू आहे? तयारी उद्या 1 तारखेच्या टेंबू उपसा सिंचन 6A आणि 6B च्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शंभूराजे देसाई, उदय सामंत, सुरेश भाऊ खाडे अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्या 11 वाजता हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। तयारी अंतिम टप्प्यात आहे। आपण मागे स्टेज बघतोय किंवा पुढं बघतोय, इटालियन पद्धतीचं मंडप चालू आहे। चांगल्या पद्धतीचं नियोजन, नेटकं नियोजन या ठिकाणी कार्यकर्त्याच्या माध्यमातून आणि सुहासभाईच्या टीमच्या वतीनं चालू आहे। उद्या आम्हाला अपेक्षित आहे ते किमान 20 ते 25 हजार लोक या कार्यक्रमाला खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलमधून येतील आणि भरगच्च असा कार्यक्रम या ठिकाणी कैलासवासी अनिल भाऊच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रेमानं हा कार्यक्रम होतोय। अनिल भाऊनं पूर्ण आपलं आयुष्य या टेंबूच्या प्रकल्पासाठी वेधलं आणि त्यांच्या निधनाच्या अगोदर त्यांनी 6A टप्पा आणि 6B पळशी उपसा सिंचन योजना आणि रेवानगर उपसा सिंचन योजना 6A या 2 टप्प्याचं मंजुरी घेऊन प्रत्येक मतदारसंघातलं गाव ना गाव कृष्णेच्या पाण्याखाली आलं पाहिजे हा त्यांचा मानस होता आणि ते जाता जाता त्यांनी खरा करून दाखवला। आणि या मतदारसंघाला पिढ्यानपिढ्या जी लोक आता पुढं अस्तित्वात आहेत तोपर्यंत या पाण्याचा प्रश्न अनिल भाऊच्या माध्यमातून मिटलेला आहे आणि त्याची पुनरावृत्ती किंवा त्यांचा मागचा वारसा सुहासभाई आणि अमोलदादा समर्थपणे चालवत आहेत। आम्हाला आनंद आहे या गोष्टीचा की नियोजन नेटकं कार्यकर्त्यांनी केलेलं आम्ही सर्वजणच्या नियोजनासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। सगळी पाहणी करतोय। आम्हाला आनंद आहे की पाणी प्रत्येकाच्या शिवारामध्ये जाणार आहे। पाणी हे पळशी हे गाव असं आहे की द्राक्ष बागाचं 100% युरोप एक्सपोर्ट गाव असणार महाराष्ट्रातलं 1 नंबरचं गाव आहे आणि तिथून पुढं बानोगड, चारावडी, कोसबावडी या टप्प्याला सुद्धा कृष्णेचं पाणी जाणार आहे। तिची उंची सुद्धा महाराष्ट्राच्या याच्यामध्ये 900-950 मीटर उंचीच्या ठिकाणी सुद्धा कृष्णेचं पाणी टेंबूच्या माध्यमातून जाणार आहे। याचा सर्व शेतकरी बंधूंनो ह्या खानापूर, आटपाडी, विसापूर सर्कलच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आनंदाचा क्षण उद्याच्याला आमच्या आयुष्यातला येणार आहे। मी धन्यवाद देतो मुख्यमंत्र्यांना की अनिल भाऊच्या विनंतीला मान देऊन त्यांनी 6वा टप्पा आणि 6B मंजूर केला आणि या मतदारसंघातला दुष्काळाचा कलंक पुसण्याचं काम माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी केलेलं आहे। अनिल भाऊच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हे केलेलं आहे। तर आम्ही मतदारसंघाच्या वतीनं आणि अनिल भाऊच्या कार्यकर्त्याच्या वतीनं
आम्ही एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांचं सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं आम्ही या ठिकाणी खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलच्या मतदारसंघातल्या तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये सुहास भाईच्या नेतृत्वाखाली अशीच घोडदौड या मतदारसंघाची चालेल याबद्दल आमच्या मनामध्ये कसली शंका नाही. नियोजन चांगल्या पद्धतीने केले. महिला जास्तीत जास्त गोळा करायचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केलेला आहे. लाडक्या बहीण योजनेसाठी महिला उत्स्फूर्तपणानं आपल्या मनानं आम्हाला सांगतात की आम्ही या कार्यक्रमाला शिंदे साहेबांचं येणार आहे. हजारोच्या संख्येनं उद्या 9 वाजल्यापासून लोंढा माणसाचं या सभास्थळी येणार आहे आणि भव्य असा कार्यक्रम या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेच्या उपस्थितीमध्ये आपल्याला सर्वांना उद्या डोळ्यानं आपण बघणार आहे. तरी मी या खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व टीमला धन्यवाद देतो आणि हा उद्याचा कार्यक्रम खरोखर त्या अनिल भावना श्रद्धांजली म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी अर्पण करणार आहोत आणि अनिल भाऊचं प्रेम आणि आशीर्वाद समोरच्या काळामध्ये या मतदारसंघात राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.